हॅलो सख्यानो, आज आपण गोड खाऊन तर होतच ना, पण तिखट पण पाहिजे, थोडंसं नमकीन तिखट. म्हणून मी आज तुम्हाला लसूणी शेव करून दाखवते. त्यासाठी साहित्य बघा, हे मोहन ठेवलंय. हे एक अर्धी वाटी आहे, जास्त टाकायचे नाही, मग शेव नरम पडते. नंतर लसूण, जिरे आणि ओवा त्याची पेस्ट करून घेतली आणि ते गाळून घेतले पाणी. नंतर हळद, थोडासा हिंग, नंतर मीठ. नंतर 1 किलोचं केक करते ना, तर 4 चमचे मी तांदळाचं पीठ घेतले. हे बघा, तांदळाचं पीठ आणि हे मीठ आपलं चवीप्रमाणे, आणखी थोडंसं वाढवू शकता. आणि हे बेसन, मी हिराचं बेसन घेते, जरा चांगलं असतं ते, प्युअर. ठीक आहे. आता हे मोहन टाकून आपण हलवून घेऊया आणि नंतर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते आणि मग मोहन पीठ टाकून हलवून घेऊया. खूप छान लागते लहान मुलांना पण शेव. एरवी केली तरी पण चांगली, टिफिनला वगैरे, चहा बरोबर खायला चांगली. अशी ही आवडीची शेव आहे. आता मी मोहन टाकून घेते सख्याने. चांगलं गरम गरम मोहन टाकायचं, म्हणजे ते सगळं लागतं तेलाला, गरम गरम असं, आणि खुसखुशीत होते. मिसळून घेऊया. आणि दुसरं काय सांगते मी तुम्हाला, थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी घ्यायचं कडकडीत, आणि त्यामध्ये हे भिजवायचं. कारण हे लसणाचं जे आपण बनवलेलं आहे की नाही, ते थोडंसं जास्त आहे, मग ते जास्त होणार पाणी. म्हणजे सोयीने घ्यायचं, जसं मावेल तसं. जास्त पातळही नाही करायची, जास्त घट्टही नाही करायची, पिठाची कन्सिस्टन्सी. तर आता हे टाकलं. थोडीशी आता हळद टाकूया, थोडीशी टाकूया, नाही तर काळपट पडते शेव. थोडीशी, हे बघा, अर्धा चमचा. सॉरी, मी लाल तिखट 5 चमचे, काश्मीरी लाल मिर्च, छोटी मंडळी पण खातात ना, जास्त नको टाकायला. 4 चमचे टाकलेला आहे बस. हे आपण असं मिक्स करून घेऊया. आणि या छोट्याशा एका वाटीमध्ये मी गरम पाणी करायला ठेवते. ते गरम पाणी मिसळून मग हे लसणाचं पाणी टाकून मी मळून घेते पीठ. पीठ मळलं की तुम्हाला दाखवते. सख्यानो, ही बघा, तर अशी कन्सिस्टन्सी असली तरी पण चालेल. एकदम घट्ट नाही, एकदम पातळ नाही. घट्ट केली ना तर ओढायला भारी पडतं, आणि जास्त हे नाही करायचं, म्हणजे घट्ट केलं ना तर ओढायला भारी पडते. तुम्ही हे गरम पाण्यामध्ये जर भिजवलं ना, आपणच ती कुरकुरीत होते एकदम. तर चला, तर आपण आता करूया. तर ही अशी कन्सिस्टन्सी बघा, अशी ठेवलात ना तरी पण चांगली शेव आहे. चला, आता मी तुम्हाला तेलात तळून दाखवते. बघा कशी पटपट पडते, काही त्रासाशिवाय पडते ती. तुम्ही ही जर घट्ट बनवलात ना तर ओढायला फार वेळ लागतो आणि एकावर एक अशा गाठी येतात त्याच्या.
आणि मोठ्या आचेवरच ही तळायची, म्हणजे पटकन तळून वर येते. एक 2 मिनिटाने अंदाजाने ती पलटी करायची. बघा पटपट तळून पण होते. आणि तुम्ही लसणाची आणि जिरी आणि ओव्याची पेस्ट चांगली बारीक करायला हवी, नाहीतर ते साच्यामध्ये अडकतात कण. असं पीठ केल्यामुळे फिरवायला अजिबात त्रास होत नाही. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे त्या चांगल्या तळून वर येतात पटकन. शेवेची गाळणी बघा किती छान आली ना, सुंदर आली. तिखट तुम्ही अजून टाकलं तर ती अजून लालसर दिसेल, पण लहान मुलांना वगैरे तिखट तसं टाकलेलंच आहे आपण, तरी पण सख्यानो बघा आता ही किती कुरकुरीत झाली आहे, एकदम कुरकुरीत. आणि हाताला एक थेंबही तेल नाही आहे त्याचं, त्यामुळे ही करून बघा, खूप छान होते शेव. चिवड्यात टाकायला पण चांगली, नाश्त्याला चांगली. ठीक आहे, आता आपण सगळी शेव तळून घेऊया. हे बघा आता आपली ही सगळी शेव लसूणी शेव तयार आहे. लसूण, जिरी आणि ओवा. लसूण बऱ्यापैकी 3 कांदे घातले लसणाचे, आणि खूप टेस्टी झाली आहे सगळ्यांनो. ही नक्की करून बघा. बघा, आणि हिरा कंपनीचं बेसन वापरायचं, छान म्हणजे होते सुंदर. बघा कशी छान आली आहे शेव. आवडल्यास लाईक करा,
कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.